नांदगाव तालुक्यातील वडाळी बुद्रुक येथील ज्ञानेश्वर विद्याप्रसारक संस्थेद्वारा संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर यांना माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहिती न दिल्यामुळे गणेश भावलाल राऊत व योगेश माधव सानप यांच्यासह इतर नागरिकांनी 7 एप्रिल पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। नांदगाव तालुक्यातील अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर वडाळी बुद्रुक यांना गणेश भावलाल राऊत व योगेश माधव सानप यांनी 27 फेब्रुवारी 2025 रोजी माहिती अधिकार अर्ज सादर केला होता। या माहिती अधिकार अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही। संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ यांनी माहिती देण्याबाबत टाळाटाळ करीत आहेत। त्यामुळे 7 एप्रिल 2025 रोजी सोमवारपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर वडाळी बुद्रुक येथील शाळेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। सदरच्या अर्जाच्या निवेदनाच्या प्रती नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे, पोलीस स्टेशन नांदगाव, गट विकास अधिकारी, तहसील कार्यालय, शिक्षण मंत्री पोलीस पाटील यांना देण्यात आले आहेत। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव। आज वडाळी बुद्रुक माध्यमिक विद्यालय वडाळी बुद्रुक या कार्यालयाच्या समोर, संस्थेच्या कार्यालयासमोर, शाळेसमोर उपोषण करते। आज वडाळी बुद्रुक येथील योगेश माधव सानप आणि गणेश भावलाल राऊत आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित असलेले वडाळी बुद्रुक येथील उपोषणाचा विषय आमरण उपोषण आहे। बेमुदत विषय असा आहे का संबंधित तक्रारदारांनी 1.5 ते 1.5 महिन्यापासून अर्ज केलेला आहे संस्थेची माहिती मिळण्याबाबत, तसेच शालेय पोषण आहाराविषयी माहिती देण्याबाबत, तसेच 10वीच्या 2025 फेब्रुवारी मार्चमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत पेपरच्या चौकशी करून लेखी अहवाल देण्यात यावा असं चिंचोली साहेबांना गट शिक्षणाधिकाऱ्यांना पण लेखी अहवाल पत्र दिलेले आहे, पण कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। त्यामुळे आमरण उपोषणासाठी आज वडाळी बुद्रुक येथील योगेश माधव सानप आणि गणेश भावलाल राऊत बसत आहेत। त्यांना उपोषणासाठी पाठिंबा म्हणून महेंद्र ठाकराज कोडे, दत्तुरतन सानप, गोपाल भाऊनंद, विनोद सानप आणि समस्त ग्रामस्थ वडाळी बुद्रुक यांच्या वतीने पाठिंबा दर्शवत आहे।